हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे घराच्या वाटणीसाठी मुलानेच जन्मदात्या वयोवृद्ध आईवडिलांची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे। अत्यंत अमानुषपणे केलेल्या या हत्येमुळे अवघ्या कोल्हापूर जिल्ह्याचे काळीज पिळवटून गेले आहे। हुपरी येथील महावीर नगरमध्ये विजयमाला भोसले वय 70 आणि नारायण भोसले वय 78 यांचे दुहेरी हत्याकांड घडले आहे। पहाटे खून करून मुलगा सुनील भोसले हा स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात हजर झाला। मारेकरी सुनील भोसले हा गेल्या काही महिन्यांपासून आईवडिलांकडे घराची वाटणी मागत होता, मात्र आईवडिलांनी त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले होते। अखेर आज पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास वडील गाढ झोपेत असतानाच त्यांच्या डोक्यावर काठीने हल्ला करून त्यांना दगडाने ठेचले। बाहेर नळाला पाणी आल्याने आई पाण्याची मोटर सुरू करून घरात परत येत असतानाच सुनीलने त्यांच्यावरही काचेने वर्मी घाव घातले। एवढ्यावरच तो थांबला नाही तर दोघांच्याही नसा काचेने कापल्या। खून झाल्यानंतर सुनील निवांतपणे घराच्या बाहेर येऊन मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या जाणाऱ्यांना हसत मुखाने हाय हॅलो करीत होता। काही वेळानंतर तो स्वतः हुपरी पोलीस ठाण्यात गेला आणि घडलेल्या प्रकाराची माहिती त्याने पोलिसांना दिली। पोलिसांनी तात्काळ सुनीलला ताब्यात घेऊन घटनास्थळी पंचनामा केला। या अमानुष निर्घृण हत्येची बातमी जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली आणि कोल्हापूरकरांचे काळीज मात्र हादरून गेले। BPNसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।